पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण मुंबईचं ग्राउंड आणि सोबतच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचं ग्राउंड कधीपासून सुरू होणार आहे याबाबत एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. आता मुंबईच्या ग्राउंडची तर डेट आलेली आहे, परंतु महत्त्वाचा पॉईंट असा आहे की जे काही सध्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्याच्यानंतर समोरची अपडेट अशी की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळं मुंबईचं ग्राउंड लेट होणार आहे किंवा नाही, किंवा नवीन या ठिकाणी ग्राउंडची डेट जाहीर होणार आहे का, ग्राउंड आता पुढं ढकलण्यात आलेलं आहे किंवा नाही, या संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे मुंबईच्या ग्राउंडबद्दल. आणि सर्वच जिल्ह्यांबद्दल मी अपडेट देणार आहे की महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचं ग्राउंड कधीपासून सुरू होणार आहे. सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर आता CP मुंबई ग्राउंड जवळपास 2 महिने लेट होणार, ग्राउंडला पुढं ढकलण्यात आलेलं आहे आणि त्याचं कारण काय ते समोर आलेलं आहे. तर नवीन वेळापत्रक जाहीर संदर्भात एक अपडेट समोर आलेली आहे. ठीक आहे, तर सर्व अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये आता देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक पण करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. एक गोष्ट व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी सगळ्यांना सांगून देतोय, कमेंट करण्याच्या अगोदर हा व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण बघितल्यानंतर काय कमेंट करायची तर ती तुम्हाला कमेंट किंवा कुठलाही डाऊट असेल, काही अडचण असेल तर आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 7248994648. याच्यावरती तुम्हाला कमेंट किंवा तुमचा डाऊट विचारायचा आहे. ठीक आहे, सगळ्यांना आता लक्षात आलं असेल. आता मी तुम्हाला पॉईंट बोलतो. आता बघा, सर्व जिल्ह्यांचं ग्राउंड कधी होईल ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्या अगोदर मुंबईच्या ग्राउंडबद्दल अपडेट देतो. आता नवीन तारीख जाहीर करण्यासंदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा क्लिअर करण्यात आलेला आहे. तर समोर तुम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला काय दिसतंय, पोलीस भरती ग्राउंड मैदानी चाचणी अपडेट ठाणे शहर. आता मी तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणाचं ग्राउंड फिक्स झालेलं आहे, ते किती तारखेला होईल ते मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर सांगतो की मुंबईच्या ग्राउंडचं नेमकं काय मॅटर झालं आहे. ठीक आहे, तर पोलीस भरती मैदानी चाचणी आणि ग्राउंड बघा. ठाणे शहरची मैदानी चाचणी 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ठाणे ग्रामीणची मैदानी चाचणी 21 फेब्रुवारीपासून. त्याच्यानंतर चंद्रपूर 11 फेब्रुवारी. धुळे जिल्ह्याचं ग्राउंड होणार आहे 11 फेब्रुवारीपासून. गडचिरोली 11 फेब्रुवारी. मुंबई लोहमार्ग 11 फेब्रुवारी. त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा याचं ग्राउंड होणार आहे 11 फेब्रुवारीला आणि सिंधुदुर्गाचं 12 फेब्रुवारीपासून ग्राउंड सुरू होणार आहे. आता विद्यार्थ्यांनो, पटापट तयारीला लागा. आता पॉईंट नंबर, आता बघा, नाशिक ग्रामीणचं सुद्धा जे काही ग्राउंड आहे तर त्याचं पोलीस कॉन्स्टेबल, त्याच्यानंतर चालक, त्याच्यानंतर कारागृहाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे मैदानी चाचणीचं. तर ते तुम्हाला शेवटी सांगणार आहे मी की कोणत्या ठिकाणी पाहायला भेटेल. आणि हे जे काही जिल्हे मी अगोदर सांगितले की ठाणे शहर मैदानी 11 फेब्रुवारीला होईल, याच्याबद्दल मी पूर्णपणे तुम्हाला डिटेल आपल्या या ठिकाणी मी पुढे देणार आहे. याचं वेळापत्रक असो किंवा या ठिकाणी ग्राउंडच्या तारखेचं परिपत्रक तुम्हाला मी नंतर सांगणार आहे की कोणत्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, आता पॉईंट महत्त्वाचा. तर बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी की मुंबईचं जे काही ग्राउंड आहे ते तुम्हाला माहिती आहे की त्याची अपडेट समोर आलेली आहे की 11 या ठिकाणी फेब्रुवारीपासून मुंबई शहर बृहमुंबई जे 3500 जागांसाठी या ठिकाणी भरती घेतली जाते, तर त्याचं ग्राउंड कधी होणार आहे 11 फेब्रुवारीपासून. ठीक आहे, आता विद्यार्थी प्रश्न विचारत होते बघा, कमेंट करताना अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्ण व्हिडिओला बघा. ठीक आहे, तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परिपत्रकमध्ये दाखवून बोललेलो आहे की 11 फेब्रुवारीपासून मुंबईचं ग्राउंड सुरू होणार आहे. ठीक आहे, 11 फेब्रुवारी त्या परिपत्रकामध्ये तारीख देण्यात आलेली आहे आणि ती फिक्स आहे. ठीक आहे, तर ती जी काही तारीख आहे तर ती तारीख तुम्हाला आत्ता लक्षात घ्यायचं आहे. 11 फेब्रुवारी जी तारीख दिलेली आहे त्या फेब्रुवारीच्या 11 तारखेला तुमचं ग्राउंड होईल असं समजून तुम्हाला तयारी करायची आहे. ठीक आहे, तुम्हाला तयारी करायची आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जर ग्राउंड होण्याच्या अगोदर म्हणजे 11 फेब्रुवारीच्या अगोदर जर का कुठलं तरी दुसरं परिपत्रक आलं की मुंबईचं ग्राउंड कॅन्सल करून पुढं ढकलण्यात आलेलं आहे, तरच ते या ठिकाणी आपण म्हणू की मुंबईचं ग्राउंड पुढं जाणार आहे म्हणून. आता सध्या कुठलीही अपडेट नाही आहे, फक्त अपडेट एवढीच आहे की 11 फेब्रुवारीपासून ग्राउंड सुरू होईल. म्हणून तुम्ही एकाच गोष्टीवरती लक्ष द्या की ग्राउंड 11 फेब्रुवारीला फिक्स होणार आहे असं समजून तयारी करा. आता ग्राउंड पुढं ढकलण्यात आलेलं आहे किंवा नाही, किंवा पुढं ढकलण्यात येणार आहे का, 1 महिना लेट होईल का आणि 2 महिना लेट होईल का, या संदर्भात अद्याप कुठलीही अपडेट समोर आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मीच नाही तर कोणीच सांगू शकत नाही आहे की मुंबईचं ग्राउंड कॅन्सल होईल किंवा रद्द होईल. मित्रांनो, आता मुद्दा तुमचा क्लिअर झाला आहे. ठीक आहे, मी तुम्हाला डबल सांगतो की मुंबईच्या ग्राउंडचं लेटर आलं आहे. ग्राउंड 11 तारखेपासून सुरू होणार आहे फेब्रुवारीच्या.
आणि ग्राउंड सुरू होण्याच्या अगोदर जर समजा कुठलं तरी वेळापत्रक किंवा या ठिकाणी नवीन परिपत्रक जाहीर झालं की ग्राउंड कॅन्सल करण्यात आलेलं आहे किंवा पुढं ढकलण्यात आलेलं आहे तरच ते ग्राउंड पुढं जाईल. अन्यथा जर कुठलंही लेटर वगैरे काहीच आलं नाही आहे किंवा आलं नाही तर ते फिक्स 11 तारखेला होणार आहे. आता ही गोष्ट लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त ग्राउंडच्या तयारीला लागा. आता तुम्हाला कमेंटमध्ये काय कमेंट करायची आहे ते तुम्ही करू शकतात. माझा मोबाईल नंबर पण आहे, तिथं वाटलंच तर तुम्हाला पूर्णपणे तुम्ही कमेंट करा, त्याच्यानंतर विचारू शकतात आणि पूर्ण माहिती तुम्हाला आपण प्रोव्हाइड करणार आहे. आता तुमचा मुंबईच्या ग्राउंडबद्दलचा डाऊट क्लिअर झाला असेल. आता पॉईंट असा आहे की मुंबईचं ग्राउंड पुढं ढकलण्यात येणार आहे किंवा नाही असा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट आहे. तर तुम्हाला पण मी क्लिअर बोललो की अजून अपडेट आलेली नाही आहे, परंतु मागील 2 वर्षाच्या रेकॉर्ड जर आपण चेक केला तर तुम्हाला पण माहिती की मुंबईचं ग्राउंड 2 भरतींमध्ये खूप लेट झालेलं आहे, परंतु याच वर्षी ते लवकर घेण्यात येणार आहे. त्याच्या मागचं कारण काय आहे तर ते मी तुम्हाला आता पुढं दाखवतो. तर बघा, 11 फेब्रुवारीपासून मुंबईच्या ग्राउंड देण्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. जर कुठला तरी निर्णय बदलला किंवा शासनाने विचार केला की ग्राउंड लेट घ्यायचं, अपडेट आली तशी मी तुम्हाला देणार आहे. तोपर्यंत असं समजा की 11 फेब्रुवारीलाच ग्राउंड होईल, त्या हिशोबानं तयारी करा. ठीक आहे. आता बघा, 11 फेब्रुवारी ग्राउंड देण्यासाठी तयार राहा. एप्रिल महिन्यात दुसऱ्या आठवड्यात मुंबईमध्ये IDC, बघा एप्रिल महिन्यात मुंबईच्या या ठिकाणी मुंबईमध्ये IDC क्रीडा स्पर्धा असल्यामुळं एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोलीस भरती संपवण्याचा विचार आहे. शासनाचा विचार काय आहे की मुंबईमध्ये IDC या ठिकाणी क्रीडा स्पर्धा आहे तर ती असल्यामुळं शासनाचा विचार काय सुरू आहे की या ठिकाणी एप्रिल महिन्याच्या जवळपास पहिल्याच आठवड्यामध्ये पोलीस भरती पूर्णपणे पार पाडायला पाहिजेत असा शासनाचा सध्या विचार सुरू आहे. आणि तुम्हाला पण माहिती आहे की मुंबईला नायगाव आणि मरूड या ठिकाणी ग्राउंड तुमचं घेतलं जाणार आहे. मुलींचं स्पेशल होणार आहे आणि मुलांचं स्पेशल होणार आहे. तर यामध्ये या ठिकाणी थोडाफार जर बदल झाला, सध्या तर तुम्हाला हे परिपत्रक नुसार चालायचं आहे. जर काही बदल झाला, नवीन परिपत्रक आलं तशी मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. ठीक आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता तुमचं नाशिक असो, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे समोर जालना, बीड, धाराशिव, जळगाव, त्याच्यानंतर लातूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, कुठलाही जिल्हा असू द्या महाराष्ट्रामध्ये, वर्धा असो, यवतमाळ असो, बुलढाणा असो, कुठलाही जिल्हा, तर समोर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की जवळपास राज्यातील सर्व ग्राउंड 11 किंवा 15, 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. आता अजून काही जिल्ह्यांचे लेटर आलेले नाही आहे की ग्राउंड कधीपासून सुरू होईल. वेळापत्रक पण जाहीर झालेले नाही आहे. वेळापत्रक टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहे आणि जर समजा ग्राउंड उशिरा होईल तशी तर अपडेट मी तुम्हाला देणारच आहे. परंतु जास्तीत जास्त जिल्ह्यांचं ग्राउंड 11 फेब्रुवारीपासूनच सुरू होत आहे. तर सगळ्यांनाच निवेदन आहे की जास्तीत जास्त तयारी करा. मुंबईवाल्यांनी पण जास्तीत जास्त करा. ठीक आहे. त्या ठिकाणी कॉम्पिटिशन खूप टफ होणार आहे. आता मुंबईच्या ग्राउंडबद्दल सगळे डाऊट तुमचे क्लिअर झाले असतील की मुंबईचं ग्राउंड पुढे ढकलण्यात आलेले आहे किंवा लेट होईल का, 2 महिने लेट होईल, मग मी काय करू. तू काहीच करू नको. तुला तयारी करायची असली तर कर, अदरवाईज अन्यथा या ठिकाणी घरी बैस, मग तू भरती पण होऊ नको. ठीक आहे. सगळे तुमचे डाऊट आता क्लिअर झाले असतील. सगळ्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की ग्राउंड असो किंवा लेखी परीक्षा जास्तीत जास्त तयारी करा. लेखी परीक्षेला तुमचा थोडाफार 1.5-2 महिने वेळ लागणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ लक्षात आला असेल, काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा. नंबर देण्यात आलेला आहे, तिथं विचारू शकतात. आय होप व्हिडिओ आवडलेला असेल आणि नवीन समोरच्या अपडेटी पाहण्यासाठी जसेही अपडेट येतील तसे मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्वप्रथम मी वेळोवेळी अपडेटी देत राहणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.